नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रकरण पाहत आहोत. काल आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आज आपल्याला महाराष्ट्राचा आर्थिक विकास या संकल्पनेअंतर्गत पहिला अ भाग जो बघायचा आहे तो म्हणजे कृषी क्षेत्र. जर आपण कृषी क्षेत्राचा जर विचार केला किंवा त्याच्या संलग्न क्षेत्र जर आपण विचारात घेतले तर कृषी क्षेत्र आणि संलग्न क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडत असतात. कारण का वाढत्या आर्थिक विकासाबरोबरच शेती क्षेत्राचं महत्त्व जे आहे ते महत्त्व देखील अनन्यसाधारण असं आहे. कारण जर आपण पाहिलं तर आर्थिक विकासाच्या कोणत्याही टप्प्यात कृषी क्षेत्र जे आहे ते क्षेत्र मानवाचे पोषक म्हणून पाहिलं जातं. त्याचबरोबर उद्योगाची जननी म्हणून देखील कृषी क्षेत्राकडे पाहिलं जातं. म्हणजेच मानवाचं पोषक आणि उद्योगाची जननी हे कृषी क्षेत्र आहे. कृषी क्षेत्राशिवाय कोणतंही राज्य म्हणा किंवा देश म्हणा आपला विकास जो आहे तो करू शकत नाही. म्हणजेच कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं महत्त्व अनन्यसाधारण असं आपल्याला सांगता येतं. जर आपण महाराष्ट्राच्या राज्याचा विचार केला तर काही आकडेवारीवर आपल्याला लगेच लक्षात येईल की कृषी क्षेत्राचं राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्व कसं आहे ते. जर आपण महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार जर आपण विचार केला तर राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण जे आहे ते 2001-02 मध्ये 15.3% होते आणि 16-17 मध्ये जर आपण हे प्रमाण बघितलं तर 12.2% इतकं कमी झाल्याचं दिसून येतं. हे जरी प्रमाण आपल्याला आकडेवारीच्या नुसार कमी वाटत असलं तरी देखील आज सुद्धा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचं योगदान जे आहे ते कृषी क्षेत्राचं राहिलेलं आहे. कारण का उद्योग क्षेत्रांचा जरी विकास होत असला आपण असं म्हणून गृहीत धरलं तरी उद्योग क्षेत्रांना लागणारा जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल देखील आपल्याला या कृषी क्षेत्रामधूनच मिळत असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा ऊस कारखानदारी वाढली, आता कारखानदारी किंवा ऊसाचे कारखाने निर्माण झाले पण त्यासाठी लागणारा जे काही कच्चा माल आहे म्हणजे साखर कारखान्यांना लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल कुठे तयार होतो तर शेतीमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण असं आपल्याला सांगता येतं. जर आपण हे चित्र जर पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की हे चित्र कशाचं आहे तर ऊसाचं चित्र आहे. म्हणजेच फक्त कारखाने उभारून चालणार नाहीत, म्हणजे कोणतेही कारखाने असतील, मग ते साखर कारखाने असतील किंवा इतर कापड तयार करणारे कारखाने असतील, म्हणजे त्याला आपण म्हणतो सूतगिरण्या असतील. म्हणजे कोणताही उद्योग जरी म्हटलं तर त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल कुठे तयार होतो तर शेती क्षेत्रामध्येच तयार होतो. म्हणजे हे जर आपण चित्र जर आपण पाहिलं तर ते ऊसाचं चित्र आहे. ऊसाची उत्पादकता जर वाढली किंवा ऊसाचं क्षेत्र जर वाढलं तरच ते कारखाने व्यवस्थितरित्या चालणार आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम म्हणून आर्थिक विकास जो आहे तो आपला होण्यास मदत होणार आहे. म्हणजेच कृषी क्षेत्र आणि ते संलग्न क्षेत्र जे आहेत ते क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडत असतात. आता हे झालं कृषी क्षेत्र. जर आपण पाहिलं तर आता ह्या कृषी क्षेत्रामध्ये देखील काही सर्वसाधारण समस्या ज्या आहेत तर कृषी क्षेत्र आपण विचारात घेतलं तर
मग कृषी क्षेत्र म्हणजे काय हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांच्या व्यवसायात महत्तम नफा मिळण्याच्या उद्देशाने निरनिराळ्या संसाधनाशी संबंधित विविध घटकांच्या परस्पर संबंधाच्या नियमनांचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला कृषी क्षेत्र असं म्हटलं जातं. जर आपण या ठिकाणी बारकाईने जर विचार केला तर आज देखील म्हणजे राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आज देखील शेतीचं स्थान जे आहे ते इतर क्षेत्रापेक्षा वरचं राहिलेलं आहे किंवा प्रमुख राहिलेलं आहे. कारण का कृषी किंवा शेती हा मूलभूत व्यवसाय आपला आहे. म्हणजे देशाचा म्हणा किंवा महाराष्ट्राचा म्हणा प्रमुख व्यवसाय जर आपण सहज जरी आपला प्रश्न केला की प्रमुख व्यवसाय कोणता तर आपण लगेच शेतीकडेच बोट दाखवतो. म्हणजेच त्या ठिकाणी आर्थिक विकासामध्ये शेतीचं स्थान जे आहे ते वरचं राहिलेलं आहे. आता असं जरी असेल तरी देखील कृषी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला काही समस्या जाणवतात. त्या समस्या कोणत्या आहेत तर याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. तर धारण क्षेत्राचा जर आपण आकार बघितला म्हणजे जमीन धारण्याचा कमी आकार आणि कमी उत्पादकता हे कृषी क्षेत्रामधली पहिली समस्या आपल्याला सांगता येते. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातल्या लोकांकडे जमीन धारणा जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पादकता जी आहे ती अत्यंत कमी राहिलेली आहे. तर काही तज्ज्ञांच्या जर आपण विचार केला त्याच्यामध्ये अमर्त्य सेन आहेत, प्राध्यापक मुजुमदार आहेत, त्यानंतर प्रोफेसर हनुमंतराव आहेत किंवा अशोक रुद्र यासारखे अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की शेतीच्या धारण क्षेत्र किंवा जमीन धारण्याचा आकार, त्याची कार्यक्षमता आणि उत्पादकता यात निश्चित असा संबंध जो आहे तो संबंध आपल्याला दिसून येतो. कारण धारण क्षेत्राचा आकार जर आपण पाहिला तर जसजसा वाढत जातो तसतशी त्यातील जी काही दर हेक्टरी उत्पादकता आपण म्हणतो किंवा दर एकरी उत्पादकता जी आहे ती वाढत असते. परंतु धारण क्षेत्राचा आकार जसं कमी होत जाईल तसतशी दर हेक्टरी जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होत जाते. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर नेमकं हेच झालेलं आहे की वाढती लोकसंख्या असेल किंवा इतर त्याला काही अनेक कारणं आहेत की ज्यामुळे आपला महाराष्ट्र राज्याचा धारण क्षेत्राचा आकार जो आहे तो आकार लहान लहान होत चाललेला आहे. म्हणजे वाढती लोकसंख्या आणि साहजिकच वाढलेली लोकसंख्या जी आहे त्याचा कृषीवर म्हणजे शेती क्षेत्रावर भार पडत आहे आणि तो भार पडल्यामुळे त्याचबरोबर जमिनीमुळे मिळणारी जी काही सामाजिक प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा, जमिनीचे नैसर्गिक आकर्षण इत्यादी कारणामुळे जर आपण पाहिलं तर जमिनीचं लहान लहान भागामध्ये विभाजन होत आहे. आणि मग हे विभाजन किंवा जे लहान लहान तुकडीकरण होत आहे त्याच्यामुळे जमीन धारण्याचा आकार जो आहे तो आकार इतका कमी होत चाललेला आहे की ती शेती जी आहे ती शेती किफायतशीर राहत नाही किंवा ती शेती यांत्रिक पद्धतीने करणं आपल्याला परवडत नाही. इतका लहान आकार महाराष्ट्र मधल्या लोकांमध्ये शेती क्षेत्राच्या बाबतीमध्ये दिसून येतो. आणि मग साहजिकच धारण क्षेत्राचा आकार जर कमी झाला तर आपोआप त्याचा परिणाम कशावरती होणार आहे तर शेतीच्या उत्पादकतेवरती होणार आहे.
आणि मग शेतीचं उत्पादकता कमी झाली तर साहजिकच त्याचा परिणाम हा राज्याच्या आर्थिक विकासावरती होणार आहे. म्हणून जमीन धारणेचा कमी आकार आणि कमी उत्पादकता ही महाराष्ट्र कृषी क्षेत्रातील प्रमुख समस्या राहिलेली आहे. त्यानंतर दुसरी समस्या आहे ती म्हणजे सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. आता साहजिकच जर आपण बघितलं तर धारण क्षेत्र जे आहेत ते धारण क्षेत्र लहान लहान झाल्या कारणामुळे म्हणजे जमीन धारणेचा आकार जो आहे तो आकार अत्यंत लहान झाल्या कारणामुळं साहजिकच जवळपास बरेच शेतकरी जे आहेत ते सीमांत अल्पभूधारक झालेले आहेत. आणि हे सीमांत अल्पभूधारक झाल्या कारणामुळं किंवा त्यांच्या संख्येत वाढ झाल्या कारणामुळं त्याचा परिणाम हा कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेवरती होत आहे. मग जर या ठिकाणी आपण जर बारकाईने विचार केला जर मोठं क्षेत्र असेल तर आपल्याला यांत्रिक पद्धतीने किंवा यांत्रिक अवजाराच्या साह्याने आपल्याला शेती करणं शक्य होणार आहे. परंतु जर धारण क्षेत्र किंवा अल्पभूधारक जर तुम्ही झालात तर किंवा जमिनीच्या लहान लहान भागामध्ये तुकडीकरण जर झालं तर आपल्याला यांत्रिक पद्धतीने किंवा नवीन आधुनिक पद्धतीने शेती करणं शक्य होत नाही. त्याचा परिणाम कशावरती होणार आहे तर उत्पादकतेवरती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या त्याच्यामध्ये लोकसंख्या देखील वाढत आहे. या लोकसंख्येचा भार परत शेती क्षेत्रावरती पडत आहे. आणखी अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे. म्हणजे ही एक कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाची समस्या राहिलेली आहे. त्यानंतर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती होत आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या, जमीन धारणेचा आकार कमी, उत्पादकता कमी, त्याच्यामुळे जी काही लोकसंख्या निर्माण होत आहे त्या लोकसंख्येला लागणारं जे काही अन्नधान्य आहे ते अन्नधान्य पुरेशा प्रमाणामध्ये तयार करण्याकरिता किंवा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातले अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करत आहेत आणि कीटकनाशकांचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू आहे. म्हणजे प्रत्येक पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडत आहेत आणि या रोगावरती मात करण्यासाठी किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा आपल्याला वापर करावा लागत आहे. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सर्रास या कोणतंही पीक घ्या त्या पिकावरती रोग पडलेला आपल्याला दिसून येतो. जर आपण 1-2 वर्षाचा जर आपण विचार केला तर मका किंवा गेल्या वर्षी ज्वारीवरती देखील आळ्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं होतं. जे की आत्तापर्यंत ज्वारी किंवा मकावरती असे रोग पडत नव्हते, परंतु गेल्या वर्षीपासून या पिकावरती देखील रोग पडू लागलेला आहे. साहजिकच कीटकनाशकांची फवारणी करावीच लागणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शेतजमिनीचं जी उत्पादकता जी आहे म्हणजे सुपीकता जी आपण म्हणतो ती सुपीकता काय होत चाललेली आहे हळूहळू कमी होत चाललेली आहे. त्यानंतर पुढलं एक सर्व समस्या आपण जर बघितली तर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा देखील कृषी क्षेत्रातील एक प्रमुख समस्या राहिलेली आहे. आता शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. कारण का एकतर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे किंवा शेती क्षेत्र हे ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि ते असल्या कारणामुळे ग्रामीण भागात शेती क्षेत्राला
वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्याच्यामध्ये मग पतसंस्था असतील किंवा बँका किंवा वित्तीय संस्था यांचा विकास जो आहे तो विकास पाहिजे त्या प्रमाणामध्ये झालेला नाही. मग त्यामुळे शेतकरी काय करतात किंवा शेतकरी वर्ग जो आहे तो वर्ग काय करतो की उत्पादन कार्यासाठी लागणारे जे काही कर्ज आहे ते कर्ज, त्याचबरोबर ज्या काही दैनंदिन गरजा आपल्या आहेत म्हणजे उपभोग्य गरजा ज्या आहेत त्या उपभोग्य गरजांच्या कारणासाठी लागणारे जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील ग्रामीण भागातील सावकाराकडून घेत आहे किंवा त्यांच्यावरही तो अवलंबून आहे. कारण का आज देखील म्हणजे ज्या शासकीय वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा प्रगती जी आहे ती आज देखील तितक्या प्रमाणामध्ये झालेली नाही. मग साहजिकच लोकांना किंवा खास करून शेतकऱ्यांना मग शेतीची प्रगती करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी लागणारे कर्ज असेल किंवा दैनंदिन गरजा भागवण्याकरता लागणारं कर्ज असेल तर या कर्जासाठी लोकांना सावकारावरती अवलंबून राहावं लागतंय. आणि सावकाराचे व्याजदर आपल्याला माहीतच आहेत की मोठ्या प्रमाणावरती व्याजदर आकारतात किंवा काही वेळेस तर जमीन जी आहे ती जमीन सुद्धा तारण घेतात किंवा काही सावकार जमीन तारण घेतात, काही सावकार जो शेतामध्ये माल आहे तो माल तारण ठेवतात आणि त्याच्यावरती कर्ज देतात. साहजिकच या कारणामुळे शेतकऱ्यांचं शोषण जे आहे ते शोषण मोठ्या प्रमाणावरती होतं आणि मग सावकार जे आहेत ते सावकार त्या ठिकाणी मोठे होतात. हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा परिणाम आपल्याला सांगता येतो. त्यानंतर भूसुधारणा कायदा आणि पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी. तर आपण पाहिलं तर भूसुधारणा कायदा जे आहेत ते कायदा किंवा त्याला आपण म्हणतो कमाल जमीनधारणा कायदा हा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील लागू केला, परंतु त्याचा फायदा जो आहे तो फायदा म्हणावा तसा त्या ठिकाणी लोकांना झालेला दिसून येत नाही. भूसुधारणा कायदा आणि पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी जी आहे ती भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील झालेली दिसून येते. त्याचा परिणाम हा कृषी क्षेत्राच्या विकासावरती झालेला दिसून येतो. आता भूसुधारणा म्हणजे नेमकं काय हे अगोदर आपण विचार करू. तर ज्या पद्धतीनुसार जमिनीची मालकी ठरते अशी कायद्याने ठरलेली किंवा परंपरेने रूढ झालेली व्यवस्था म्हणजे भूसुधारणा पद्धती होय. आता या भूसुधारणा पद्धतीमध्ये जमिनीची मालकी, त्याची विक्री किंवा गहाण ठेवणे याबाबतचे अधिकार जे आहेत त्या अधिकारांचा संबंध या ठिकाणी येत असतो. किंवा असं देखील म्हटलं जातं की ज्या पद्धतीनुसार जमिनीची प्रत्यक्ष लागवड करण्याची व्यवस्था ठरते आणि जमिनीचा मालक व कसणारी व्यक्ती यांच्यात उत्पादनाचे वाटप निश्चित होते त्या पद्धतीला कुळ वहिवाट पद्धत असं म्हटलं जातं. कारण का आज आपण बघतो की जी कुळ पद्धत होती ती आता राहिलेली नाही. म्हणजेच फार पूर्वीचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर जो कसेल त्याची जमीन त्या ठिकाणी होत होती. म्हणजेच त्या जमिनीला कुळ लागायचा आणि त्या व्यक्तीच्या मालकीची ती जमीन होत होती. परंतु आता सध्या तशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे हा देखील एक बदल किंवा हा देखील एक भूसुधारणा कायदाच त्या ठिकाणी आणलेला असल्या कारणामुळं तशा प्रकारचे जी काही पद्धत आहे ती पद्धत आपल्याकडे अस्तित्वात असलेली दिसून येत नाही. किंवा फार पूर्वीपासून जर आपण त्या ठिकाणी किंवा पुरातन काळापासून जर आपण विचार केला तर भारतामध्ये अनेक भूसुधारणा कायदा किंवा भूसुधारणा विषयक पद्धती आलेल्या आहेत. जी की पहिली जमीनदार पद्धत होती, नंतर रयतवार पद्धत आली, महालवार पद्धत आली. म्हणजे
अशा अनेक पद्धती ज्या आहेत त्या पद्धती आपल्याला असलेल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असलेल्या दिसून येतात. आणि मग या भूसुधारणा कायदा जो आहे तो भूसुधारणा कायदा वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल जो आहे तो बदल केलेला आहे. परंतु भूसुधारणा कायद्यामध्ये बदल झाला जरी असला तरी महाराष्ट्रामधली जी काही पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीमध्ये म्हणावा तसा बदल झालेला नाही. आज देखील मोठ्या प्रमाणावरती पारंपरिक पद्धतीनेच पिकं घेतली जातात किंवा जे आपण म्हणतो की नगदी पिकं आणि भुसार माल किंवा भुसार पिकं. जर आपण नगदी पिकांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तितकं प्रमाण किंवा पैशाची जी काही पिकं आपण म्हणतो ती पैशाची पिकं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घेतली जात नाहीत. तर पारंपरिक पद्धतीनेच किंवा भुसार माल किंवा कमी किंमत मिळणारी जी काही पिकं आहेत तीच पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपल्या कृषी क्षेत्राचा विकास जो आहे तो विकास त्या ठिकाणी म्हणावा असा झालेला नाही. त्यानंतर कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण कोरडवाहू जमीन जर बघितली तर ती अतिशय मोठ्या प्रमाणावरती असलेली दिसून येते. म्हणजेच केवळ फक्त 17% जमीन ही पाण्याखाली आलेली आहे. 17 ते 18% फक्त जमीन ही पाण्याखाली आलेली आपल्याला दिसून येते. उरलेली जी काही जमीन आहे ती जवळपास सर्व कोरडवाहू जमीन असलेली दिसून येते. मग साहजिकच कोरडवाहू जमिनीचं प्रमाण हे ओलिताखाली असणाऱ्या प्रमाणापेक्षा अतिशय जास्त असल्या कारणामुळे शेती क्षेत्राचा विकास जो आहे तो म्हणावा तसा झालेला नाही. किंवा त्यालाच आपण म्हणतो जलसिंचन सुविधांचा अभाव. जलसिंचन सुविधा ज्या आहेत त्या सुविधांचा देखील अभाव मोठ्या प्रमाणावरती असलेला दिसून येतो. म्हणजेच जलसिंचनावरती म्हणजे 1 मे 1960 पासून जर आपण म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून जर आपण विचार केला तर जलसिंचनावरती कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत. परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा जो आहे तो फायदा आपल्याला झालेला दिसून येत नाही. म्हणजेच त्याचा पैसा खर्च आपण केला परंतु त्या ठिकाणी त्याचं सत्कारणी जे आपण म्हणतो ते सत्कारणी आपल्याला लागलेले दिसून येत नाही. तर जलसिंचन आपण विचारात घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या सुविधांचा अतिशय अभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जसं तुम्हाला आता मी सांगितलं की 1 मे 1960 पासूनचा कालखंड आपण विचारात घेतला तर आपण प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये जलसिंचन क्षमतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ करण्याकरता गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करत आहेत. परंतु आज देखील जर आपण पाहिलं तर 50-60 वर्षामध्ये एकूण जमिनीपैकी जवळपास 80% जमीन आज देखील काय आहे कोरडवाहू आहे. म्हणजे 17 ते 20% जमीन फक्त जलसिंचनाखाली आलेली आहे आणि उरलेली जमीन जी आहे ती कोरडवाहू आहे. यामध्ये देखील जर आपले महाराष्ट्रातली शेती जर पाहिली आपण तर ती बरीच शेती ही पडणाऱ्या मान्सूनवरती अवलंबून आहे. आणि मान्सूनवरती अवलंबून असल्या कारणामुळे साहजिकच मान्सून हा वेळेवर पडेलच असं नाही. कधी जास्त पडतो कधी कमी पडतो किंवा कधी पडतही नाही. मग या वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राची जी काही उत्पादकता जी आहे ती उत्पादकता कमी राहिलेली आहे. ज्यावेळेस आपण देशाचा विचार करतो त्यावेळेस देशामध्ये देखील जलसिंचन सुविधांमध्ये वाढ करण्याकरिता मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली आहे. परंतु आज देखील जवळपास 55 ते 60% जमीन आज देखील कोरडवाहू आहे. उर्वरित जर आपण इतर राज्यांचा विचार केला तर पंजाब हरियाणा या राज्यांचं ओलिताखाली क्षेत्राचं प्रमाण हे अतिशय जास्त असलेलं दिसून येतं. पण एकंदरीत आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत आहोत किंवा महाराष्ट्राचा आर्थिक विकास ही संकल्पना बघत आहोत म्हणून आपल्या फक्त महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीमध्येच किंवा महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्याच आपल्याला फक्त विचारात घ्यायच्या आहेत. त्यानंतर
पुढला एक समस्या आहे ती म्हणजे भांडवलाची कमतरता. आता भांडवल म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे भांडवल म्हटलं की आपण म्हणतो पैसा, परंतु भांडवल म्हणजे केवळ पैसा नाही, तर भांडवल म्हणजे काय? मानवनिर्मित उत्पादनाची सर्व साधनं किंवा जी मानवनिर्मित उत्पादनाची साधनं आहेत त्याला भांडवल म्हटलं जातं. मग ती शेतीची अवजारे असतील ते देखील भांडवलच आहे. पैसा हे देखील भांडवल आहे. आपली इमारत म्हणजे कारखान्याची इमारत असेल किंवा यंत्रसामग्री, कोणती यंत्रसामग्री असेल ती आपली काय असते? भांडवल असते. म्हणजे या सारांचा विचार जर आपण केला तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जर आपण कृषी क्षेत्राच्या फक्त विचार जर केला तर कृषी क्षेत्रासाठी लागणारं जे काही भांडवल आहे त्याच्यामध्ये पैसा असेल किंवा शेतीची आधुनिक अवजारे असतील त्यांची कमतरता जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती असलेली दिसून येते. मग ठिबक सिंचन हे देखील एक प्रकारे भांडवलच आहे किंवा तुषार सिंचन हे देखील आपलं एक प्रकारे भांडवल आहे. आणि या भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणामुळे आपली शेतीची उत्पादकता जी आहे ती कमी राहिलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्रातल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आपल्याला वाढत असताना दिसून येतात. त्यानंतर ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी. म्हणजे ग्रामीण विकास करण्याकरता अनेक योजना खास करून शेती क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर आपण बघितल्या तर राबवलेल्या आपल्याला दिसून येतात, परंतु जी अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी म्हणावी तशी आपल्याला झालेली दिसून येत नाही. म्हणजे योजनांची आखणी भरपूर प्रमाणामध्ये केली, परंतु त्याचा म्हणावा तसा विकास किंवा त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. त्याच्यामध्ये साहजिकच जमीन सुधारणा कार्यक्रम राबवणं असेल किंवा जलसाधनांचे एकात्मिक व्यवस्थापन करणं असेल किंवा सुधारित बियाणांचा वापर करण्याकरता मदत करणं असेल, अशा अनेक योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. परंतु म्हणावं तसं जी अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी आपल्याला झालेली दिसून येत नाही. किंवा कृषीमध्ये यांत्रिकीकरण असेल, त्यानंतर कर्ज किंवा विपणन सुविधांमध्ये वाढ करण्याकरता केलेले प्रयत्न असतील, तर अनेक अशा योजना शासनाने राबवल्या, म्हणजे ज्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावी ग्रामीण विकासाचा जी काही गती आहे ती गती म्हणावी तशी वाढलेली दिसून येत नाही. त्यानंतर विपणन व्यवस्थेची कमतरता हे देखील एक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसमोरील किंवा कृषी क्षेत्रावरती एक समस्या दिसून येते. जर विपणन व्यवस्थेची कमतरताचा या अनुषंगाने आपण विचार जर केला तर जोपर्यंत आपल्याला शेतमाल हाती येत नाही तोपर्यंत किती उत्पादन होईल किंवा किती उत्पादन झालेलं असेल याविषयी आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. परंतु ही जी काही अनिश्चितता आहे ती इथंच संपत नाही, तर शेतीचं उत्पादन जे आहे ते उत्पादन कोणत्या किमतीला विकलं जाईल, त्यासाठी कोणती बाजारपेठ उपलब्ध होईल, ती बाजारपेठ कशा प्रकारची असेल, अशा अनेक समस्या या विपणन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात. कारण का किंमत जी आहे ती किंमत या विपणन व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. शेतमालाची जी काही विक्री आपण करतो त्या शेतमालाच्या विक्री संबंधी ज्या काही समस्या असतात त्या समस्यांमधला सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे विपणन व्यवस्था. तर ही विपणन व्यवस्था जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये ची कमतरता आपल्याला असलेली दिसून येते आणि त्याच्यामुळे एक शेती क्षेत्रातील किंवा कृषी क्षेत्रातील ही एक महत्त्वाची समस्या राहिलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण काही घटक विचारात घेतले तर विपणन व्यवस्थेच्या अनुषंगाने तर खेड्यातच विक्री केली जाते. म्हणजे आपला शेतकरी जो आहे किंवा महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो शेतामध्ये तयार केलेला माल जो आहे तो माल बऱ्याच वेळेस ताबडतोब किंवा लगेच विकावा लागतो, तो देखील खेड्यातच विकावा लागतो आणि मग त्याच्यामुळे त्याला म्हणावी तशी किंमत जी आहे ती किंमत त्याच्या मालाला मिळत नाही.
याशिवाय परत जो काही उत्पादन झालेला माल आहे तो माल जर आपण बाजारपेठेमध्ये न्यायचं म्हटलं तर त्या बाजारपेठेच्या ठिकाणी देखील अनेक मध्यस्थ किंवा त्याला आपण म्हणतो दलाल ते असतात. साहजिकच ज्यावेळेस आपल्या मालाचा निलाव केला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची प्रतवारी लावली जाते. हलका माल आहे, खराब माल आहे असं सांगून शेतकऱ्यांची आर्थिक लूट जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर त्या आडतीवरती देखील जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे दर असतात. त्या दराच्या नावाखाली अनेक प्रकारची रक्कम किंवा अनेक प्रकारच्या किमती ज्या आहेत त्या किमती शेतकऱ्यांना द्यावे लागतात. त्याच्यातून देखील आर्थिक लूट जी आहे ती लूट आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजेच अशा अनेक घटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट जी आहे ती लूट केली जाते आणि त्याचा परिणाम हा कृषी क्षेत्राच्या विकासावरती होत असतो. म्हणजे विपणन व्यवस्थेची कमतरता ही देखील एक अर्थव्यवस्थेसमोर म्हणा किंवा कृषी क्षेत्रासमोर एक महत्त्वाची समस्या राहिलेली आहे. त्यानंतर हवामान बदलाचा परिणाम. आता हवामान बदल जर आपण बघितला तर कृषी क्षेत्र आणि हवामान यांचा परस्पर संबंध त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच हवामान अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याच्यावरती कृषी उत्पादन जे आहे ते अवलंबून असतं. जर हवामान प्रतिकूल असेल तर कृषी उत्पादन जे आहे ते कमी राहणार आहे. याच्या उलट जर अनुकूल हवामान असेल तर कृषी उत्पादकता वाढणार आहे. परंतु एकंदरीत जर आपण महाराष्ट्रातला हवामानाचा जर अंदाज आपण घेतला तर महाराष्ट्रामध्ये सतत हवामान जे आहे ते बदलताना दिसून येत आहे. म्हणजे साहजिकच या सतत हवामानामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम हा कृषी क्षेत्रावर किंवा कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेवरती होत आहे आणि परिणामी कृषी क्षेत्राची जी काही विकासाची गती आहे ती गती होण्यामध्ये होत आहे. म्हणजे अशा प्रकारे कृषी क्षेत्रातील ज्या काही सर्वसाधारण समस्या आहेत त्या समस्या आपल्याला विचारात घेता येतात. यानंतर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने जे काही विविध प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या पुढल्या लेक्चरला आपण विचारात घेऊ.